नमस्कार मंडळी, मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये। उद्या आहे आपल्या सर्वांचा आवडता सण नागपंचमी। आणि यावर्षी नागपंचमी आणखी खास आहे कारण नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आले आहेत। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नागपंचमी का साजरी केली जाते, नागदेवतेची पूजा करण्यामागचं महत्त्व काय आहे, उद्याचा पूजा मुहूर्त कोणता आहे, नागपंचमीला काय खावं काय टाळावं आणि नागपंचमीसोबत श्रावण सोमवार असल्यामुळे या दिवसाचं आणखी महत्त्व कसं वाढतं। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर चला जाणून घेऊया नागपंचमीचे महत्त्व। नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचम तिथीला साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे। या दिवशी नागदेवतेची श्रद्धेने पूजा केली जाते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागाला विशेष महत्त्व आणि धार्मिक स्थान आहे। भगवान शंकरांच्या गळ्यात नाग विराजमान असल्यामुळे नागदेवतेचा संबंध भगवान शंकराशी जोडला जातो। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाचे संरक्षण, सुख, समृद्धी, आरोग्य लाभावे अशी प्रार्थना करण्याची परंपरा आहे। यासोबतच हा सण आपल्या निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर आणि संरक्षण करण्याचा संदेश देतो। पूर्वीच्या काळात शेती निसर्गाशी माणसाचं खूप जवळचं नातं होतं आणि साप हे शेतातील उंदरासारख्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवतात। त्यामुळे शेतीच्या पर्यावरणीय व्यवस्थेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे। म्हणून नागपंचमीच्या निमित्ताने नागाला देवस्वरूप मानून त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष साप पकडून त्याला त्रास देऊन पूजा करण्याऐवजी नागाची मूर्ती, फोटो किंवा प्रतिकात्मक स्वरूपात पूजा करणे योग्य आहे। नागदेवतेची पूजा करताना भिंतीवर, पाटीवर किंवा कागदावर कुंकवाने नागाचे चित्र रेखाटावे। जिवत्याचा फोटो बाजूला लावावा आणि त्यानंतर हळदी, कुंकू, फुले, अक्षता, नैवेद्य अर्पण करावा। श्रद्धेने पूजा करून झाल्यानंतर त्याला लह्या, बत्तासे, दूध किंवा इतर नैवेद्य दाखवला जातो। म्हणजे महाराष्ट्रात काही ठिकाणी पुरणाची दिंड ही नैवेद्य म्हणून केली जातात। त्यानंतर नागदेवतेची प्रार्थना करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आशीर्वाद मागावा। नागपंचमीच्या दिवशी तळणे, कापणे, चिरणे शक्यतो टाळावे। विशेषतः नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये अशी ही परंपरा आहे। यामागे पावसाळ्यात जमिनीत असलेल्या सापांना आणि इतर जीवांना इजा होऊ नये असा निसर्ग संरक्षणाचा संदेश जोडला आहे। नागपंचमीच्या दिवशी शक्यतो गॅसवर तवा ठेवणे टाळावे। यंदा नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे शक्यतो उपवासाचे पदार्थांचे सेवन करावे। भगर, साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याचे पदार्थ, बटाटे, फळे, दूध किंवा दुधाचे पदार्थांचे सेवन तुम्ही करू शकता। मात्र उपवास करायचा की नाही, नेमके कोणते पदार्थ घ्यायचे आहे आपल्या घराच्या परंपरेनुसार व आरोग्यानुसार ठरवावे। यंदा नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आले आहेत, हा खास योग आहे। श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित मानला जातो आणि भगवान शंकराच्या गळ्यात नाग विराजमान असल्यामुळे नागपंचमी आणि शिवपूजा यांचा अतिशय सुंदर धार्मिक संबंध पाहायला मिळतो। म्हणून उद्याच्या दिवशी अनेक भक्त नागदेवतेची पूजा करण्यासोबतच भगवान शिवांची पूजा, अभिषेक, प्रार्थनाही करतील। उद्या प्रथम भगवान शंकराची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर नागदेवतांची पूजा करावी। उद्या सकाळी प्रथम स्नान करून महादेवाची पूजा करून घ्यावी। शिवलिंगाला आपल्या परंपरेनुसार पाणी किंवा दुधाचा अभिषेक करावा। बेलपत्र, फुले अर्पण करावीत आणि भगवान शिवाचा मंत्र किंवा नामस्मरण करावे। उद्याचा मुहूर्त काही पंचांगानुसार नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:04 पासून 8:39 आहे। म्हणजेच सकाळच्या वेळेत पूजा करणं शुभ मानलं जातं। तुमच्या शहरानुसार पंचांगाची वेळ काही मिनिटांनी बदलू शकते, त्यामुळे स्थानिक पंचांगाची वेळ एकदा तपासून घ्या। राहू काळामध्ये पूजा करणे टाळावे। नागपंचमी हा फक्त पूजा करण्याचा दिवस नाही, हा दिवस आपल्या निसर्गाचा आदर करायला, प्राणीमात्रांवर प्रेम करायला आणि संस्कृतीशी जोडून राहायला शिकवतो। यावर्षी नागपंचमीसोबत श्रावण सोमवारही असल्यामुळे हा भक्तांसाठी विशेष दिवस मानला जाईल। बहुतेक भागांमध्ये नागपंचमीचा आनंद झोके खेळून साजरा केला जातो। बहुतेक भागामध्ये पुरणाचा नैवेद्य देवाला अर्पण केला जातो। तर मंडळी, हा नागपंचमी विशेष ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच सुंदर ब्लॉगसोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय नागदेवता, हर हर महादेव।